काटाळ तर बॉलिंग ट्रॅकवर बॉलिंग करण्याकरता प्रेम जाधव सज्ज होईल. पहिलाच बॉल टाकणार सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्राइक एंडला राहुल. हाफ ट्रॅकर बॉल. व्हाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा अँड 1 फॉर दी ओव्हरची ताकीद दिली गेलेली आहे या बॉलरला. भरपूर चेंडूने उचली घेतले होते. एका धावाने अकाउंट ओपन झालेला न्यू स्टार वसई या संघाचा. खराब सुरुवात करतोय बॉलर प्रेम जाधव. पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग करण्याकरता बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म राऊंड द विकेटने सज्ज होईल. यावेळेस खेळायचा होता ऑन साइडच्या दिशेने. बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. चेंडू जाईल यावेळेला डॉट. सुरेख कमबॅक करतो या बॉलवर. परफेक्ट ऑलराऊंडर आहे या संघाचा प्रेम जाधव. त्याच्या माध्यमातून नक्की चांगला कमबॅक पाहायला मिळतो या बॉलवर. ते चेंडू जाईल डॉट. पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर प्रेम जाधव. राईट आर्म राऊंड द विकेटने. यावेळेला काय गेलेल्या मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा यस नो बॉलचा इशारा आलेला पंचांचा. खेळपट्टीच्या बाहेर चेंडूची पिचिंग केली होती. हाईट फॅक्टर ठरलेला आहे. नो बॉलचा इशारा. अवंतरच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 2 या अंकावर पोहोचले गेलेले आहे. आता मात्र फ्रेड बॉल असेल. स्ट्राइक एंडला राहुल गोंड याला आपण पाहणार आहोत. बॉलर तयार प्रेम जाधव. षटकातील नेक्स्ट बॉल असेल. यावेळी सुंदर फटका लॉफ्टेड ड्राईव्ह. हवेमध्ये चेंडू एकदा मात्र कंप्लीट फ्री हिट बॉल आहे. आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरने. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 4 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 4 धावा. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता परंतु बॉलने उंची जास्त गाठली होती. अंतर फारच कमी कापलं होतं आणि या 2 धावा कंप्लीट केलेल्या आहे दोन्ही बॅटरने. संघाची धावसंख्या 4 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. बॉलर तयार प्रेम जाधव. षटकातील पुढील बॉल असेल. यावेळेस बॅटची एज. फलंदाज बाद होईल तो म्हणजे राहुल गोंड. बॅक टू द पवेलियन गॉन. धन्यवाद डीजे. आता मात्र विकेट प्राप्त झालेले बॉलर प्रेम याला कमबॅक करतो या बॉलवरती. राहुल याला बाद केलेला आहे तर त्याच्या जागेवर अनिकेत चौधरी आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. अनिकेत चौधरी त्यानंतर सुरेंद्र खटार हे 2 बॅटर असतील मैदानाच्या आतमध्ये. बॉलर तयार प्रेम जाधव. षटकातील पुढील बॉल असेल. हाफ ट्रॅकर बॉल बॅटची एज. चेंडू जाईल एका टप्प्याने विकेट किपरच्या हातामध्ये. साईनाथ भोईर आहेत विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं त्याच्या माध्यमातून. चेंडू जाईल आता मात्र डॉट. प्रेम पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग करण्याकरता बॉलिंग ट्रॅकवर. पुढील बॉल असेल या षटकातील. स्ट्राइक एंडला अनिकेत. आता मात्र सुंदर फटका लॉफ्टेड ड्राईव्ह केला बॉलला. चेंडू जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्येला आकार. संघाची धावसंख्या 10 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 10 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. हाफ टक्कर बॉलची हाताळणी केली होती बॉलर प्रेम याने आणि त्या बॉलला बॅकवर्ड वर येऊन नक्कीच फोर्स केला होता बॅटरने. संघाची धावसंख्या 10 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. भरपूर धावा खर्च केलेल्या आहेत बॉलर प्रेम याने. कमबॅक करावं लागेल या ओव्हर मध्ये. चांगला बॉलर आहे या संघाचा.
टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा संघाचा बॉलर प्रेम जाधव सज्ज होईल बॉलिंग करण्याकरता. राईट आर्म राऊंड द विकेटने. यावेळेस चांगला फटका. चेंडूला जर पाहिलं तर नक्कीच ऑर्थोडॉक्स स्टाईल मध्ये खेळून काढलेला आहे. फिल्डर आहे त्या ठिकाणी. एक धाव मात्र मिळेल, जास्त काही मिळणार नाहीये. षटक संपलेलं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे न्यू स्टार वसई संघाची 1 गडी बाद 11 धावा. धावसंख्या 11 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. सुरेंद्र अँड अनिकेत हे दोन बॅटर आहेत. मैदानाच्या आतमध्ये चांगल्या प्रकारे धावांची उभारणी करावी लागेल या दोन्ही बॅटरला. त्यांच्या विपक्षामध्ये टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा हा संघ आहे. त्यांच्याकडे देखील चांगले खेळाडू आहेत. त्यांच्या विरोधात नक्कीच 40 ते 50 पर्यंत धावसंख्या उभारावी लागेल या दोन्ही बॅटरला. आता मात्र संतोष कोम हा बॉलर सज्ज होईल बॉलिंग करण्याकरता. बॉलिंग ट्रॅकवर तर स्ट्रायकिंग एंडला अनिकेत चौधरी याला आपण पाहणार आहोत. राईट आर्म राऊंड द विकेटने पहिला बॉल फुल टॉस डिलिव्हरी. ड्राईव्ह केला बॉलला. चेंडू जाईल लॉंग ऑफच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. प्रेम याच्या माध्यमातून फक्त एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल, पोहोचली जाईल 12 या अंकावरती. धावसंख्या 12 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला असेल सुरेंद्र घाटाळ. त्याच्याकरता नेक्स्ट बॉल असेल. सुंदर फटका लॉफ्टेड ड्राईव्ह हवेमध्ये चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे आणि फलंदाज होईल बा तो म्हणजे सुरेंद्र. बॅक टू द पवेलियन गॉन. अप्रतिम कॅच कॅरी केलेला आहे अजित माळे यांच्या माध्यमातून. तो कॅच नक्कीच त्याने कॅरी केलेला आहे अतिशय सुंदर प्रकारे. आणि बाद झालेला बॅटर मिस्टर सुरेंद्र घाटाळ निघून जाईल तंबूच्या आश्रयाला. तर त्याच्या जागेवरती नवीन बॅटर एंटर होईल मैदानाच्या आतमध्ये. अभिषेक हा बॅटर एंटर झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये. अभिषेक राव आलेला आहे. आता मात्र एकंदरीत 2 विकेट डाऊन झालेले आहेत न्यू स्टार वसई संघाचे. बॉलर तयार संतोष कोम विकेटला प्राप्त झालेली आहे. एक्सपिरियन्स बॉलर आहे या संघाचा मिस्टर संतोष. षटकातील नेक्स्ट बॉल असेल. यावेळेस सुंदर फटका हवेमध्ये चेंडू. उंची जास्त अंतर कमी. झेल यावेळेला ड्रॉप झालेला आहे आणि या 2 धावा मात्र कंप्लीट करतील दोन्ही बॅटर. संघाची धावसंख्या 14 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 14 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. प्रयत्न केले होते कॅच पकडण्याकरता परंतु झेल ड्रॉप झालेला आहे. धावसंख्या 14 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. बॉलर तयार संतोष कोम. षटकातील पुढील बॉल असेल. राईट आर्म राऊंड द विकेट सज्ज होईल. यावेळेस काय घडलेलं मैदानाच्या आतमध्ये खेळायचा होता ऑन साइडच्या दिशेने. वाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा. 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला आणि रिव्ह्यूची मागणी केलेली आहे बॉलरने. रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. अंपायरच्या निर्णयाला चॅलेंज केलेला आहे संतोष कोम याने. आता आपण पाहणार आहोत तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून काय निर्णय येईल. तिसरे पंच नक्कीच पाहणी करतील. त्यांच्या माध्यमातून निर्णय पोहोचविला जाईल. डिसिजन अजून सुद्धा पेंडिंग आहे. यस इट इज अ व्हाईट बॉल असा निर्णय आलेला आहे तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. बॉलर तयार संतोष.
पुढील बॉल असेल फुलटॉस बॉल, स्विंग केला बॉलला, चेंडू जाईल लॉंग लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार. संघाची धावसंख्या 21 या अंकावर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 21 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. फुलटॉस बॉलची हाताळणी केली होती बॉलर संतोष यांनी. त्या बॉलला नक्कीच लॅप स्विच केलेल्या बॅटरने चेंडूला पाठवतोय लॉंग लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार. संघाची धावसंख्या 21 या अंकावर पोहोचले गेलेले आहे. बॉलर तयार. यावेळेस आतमध्ये वाईट बॉलचा इशारा आलेला, पंचांचा 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 22 वर पोहोचली गेलेली आहे. भरपूर धावा खर्च करते बॉलर संतोष कोम. या ओव्हर मध्ये कमबॅक करावे लागेल या बॉलरला. एक्सपिरियन्स खेळाडू आहे या संघाचा, प्रमुख खेळाडू आहे. त्याच्या माध्यमातून नक्कीच भरपूर धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. यावेळेस सुंदर चेंडूची हाताळणी, चेंडू जाईल फाईन लेगच्या दिशेने. आउटफील्ड थोडासा खराब आहे आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहे दोन्ही बॅटरने. संघाची धावसंख्या 24 वर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 24 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 5 बॉल टाकून झालेले आहेत. षटकातील शेवटचा बॉल असेल, दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल. संतोष तयार. आफ्टर बॉल हुक केला बॉलला. ओ व्हॉट अ एफर्ट, व्हॉट अ एफर्ट बाय रोहित सातवे. एका हातामध्ये त्याने कॅच कॅरी केलेला आहे. धन्यवाद डीजे. अप्रतिम फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळाला रोहित याच्या माध्यमातून. जबरदस्त रनिंग कॅच एका हातामध्ये त्याने पकडलेला आहे. एका हातामध्ये नक्कीच कॅच त्याने कंप्लीट केलेला आहे. विकेट झालेला डाऊन. अभिषेक हा बॅटर बाद झालेला आहे. तर त्याच्या जागेवर अक्षय गोंड आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉलचा खेळ बाकी असेल या पहिल्या इनिंग मध्ये. संघाची धावसंख्या 24 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. तर योगेश माळी हा बॉलर बॉलिंग ट्रॅक पर सज्ज होईल. योगेश माळी, भावेश पवार याला फॉलो करणारा गोलंदाज. नक्कीच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली गेलेली आहे. पाहावं लागेल त्याच्या प्रकारे बॉलिंग करेल योगेश माळी. पहिलाच बॉल मिस टाइम स्ट्रोक. हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक सुंदर झेल आणि फलंदाज होईल बाद तो म्हणजे अनिकेत चौधरी. बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. धन्यवाद डीजे. नक्कीच भावेश पवार या खेळाडूला फॉलो करणारा गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. त्याच प्रकारे नक्की त्याची ऍक्शन आहे. पहिली विकेट त्याला प्राप्त झालेली आहे या ओव्हर मध्ये. पहिल्याच बॉलवरती प्राप्त झालेली आहे. आता मात्र कॉन्फिडन्स हाय लेवल झाला असेल तर नवीन बॅटर एंटर होईल मैदानाच्या आतमध्ये. साहिल धाडगे हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होईल. स्ट्रायकिंग एंडला असेल योगेश तयार. षटकातील दुसरा बॉल असेल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने आपटून टाकण्याचा प्रयत्न. शरीराचा वेग देणारा चेंडू होता. बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. चेंडू जाईल या वेळेला डॉट. जबरदस्त सुरुवात करतोय बॉलर योगेश माळी. या पहिल्या 2 बॉल मध्ये विकेट देखील त्याला प्राप्त झालेली आहे. विकेट टेकर बॉलर आहे या संघाचा मिस्टर योगेश माळी. सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील तिसरा बॉल असेल. यावेळी सुंदर फटका लपटे ड्राईव्ह केला बॉलला. चेंडू जाईल
लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार. पर्यात उभा एकला कधी चालाच ना कशाची तक्रार नाही. धन्यवाद DJ. या षटकाराने संघाची धावसंख्या 30 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 30 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. ओव्हर पिच बॉलची हाताळणी केली होती बॉलर योगेश याने आणि त्या बॉलला लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह केलेला बॅटर साहिल याने चेंडूला पाठवलेला आहे लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. आता मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न होता, बॅटन बॉल संपर्क होत नाहीये. शरीराचा वेग करणारा चेंडू लेग बायचा इशारा आलेला पंचांचा. एक अवंतर धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 31 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 31 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 4 बॉलचा खेळ झालेला आहे. 7 धावा खर्च करते बॉलर योगेश माळी. 2 बॉलचा खेळ बाकी असेल या ओव्हर मध्ये. बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होईल. स्ट्राईक एंडला अक्षय गोंड याला आपण पाहणार आहोत. आता मात्र सुरेख चेंडूची हाताळणी, बॅटन बॉल संपर्क होत नाहीये. खेळायचा होता ऑनसाइडच्या दिशेने अक्षय आला परंतु चेंडू जाईल या वेळेला डॉट. अप्रतिम कमबॅक करतो या बॉलवरती मिस्टर योगेश माळी. लेफ्ट आर्म पद्धतीचा बॉलर आहे. सुरेख प्रकारे चेंडूची हाताळणी करतोय आणि बीट झालेला बॅटर अक्षय गोंड. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू जाईल डॉट. षटक संपलेल्या तिसरं. संघाची धावसंख्या धावफलकावर 31 वर पोहोचले गेलेल्या आहे आणि 32 धावांचं लक्ष असेल टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा या संघाला. 32 धावांचं लक्ष असेल. एकंदरीत 18 बॉल मध्ये त्या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा संघाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी मायक्रोफोन वर जोडले जातील आमचे साथी समालोचक मित्र द ग्रेट व्हॉइस ऑफ ब्राह्मणगाव मिस्टर प्रदीपजी लोखंडे. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद अमितजी. पहिली इनिंग समाप्त झालेली आहे. पहिल्या इनिंग मध्ये आपण बघितलं 31 धावा धावफलकावरती लागल्यात. 32 धावांचं टार्गेट हे ठेवलं गेलंय. 18 बॉल मध्ये 32 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. पहिले षटक आपण बघितलं प्रेमियर्स 11 धावा खर्च केल्या. संतोष कोम यांनी 13 धावा खर्च केल्या. त्यानंतर योगेश यांनी 7 धावा खर्च केल्या. 31 धावा धावफलकावरती 32 धावांचं लक्ष ठेवलंय. संतोष कोम आणि कल्पेश कोठावले असे 2 सलामी वीर आपण पाहतोय खेळपट्टीवरती. यंगस्टर नागले संघ आपण
आयोजकांशी संपर्क साधायचा आहे यंगस्टार नागले टीम. पहिलं षटक हाताळण्यासाठी अनिकेत चौधरी. बघा संध्याकाळचं सत्र चालू झालंय. सध्या हवेचा वेग कुठेतरी मंदावला गेलाय आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय लेफ्टी फलंदाजाला माफक ठरतोय हे मैदान. ते पाहतोय वेगवान चेंडू तेज तर्रार हा चेंडू त्या हाताला गेलाय. चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त वेग इथे आपण बघितला आणि चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलेला आहे. पहिला बॉल हा निर्धाव आलाय, डॉट बॉल. संतोष कोम पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज आहे. इथे बघा आणखीन एक वेगवान चेंडू आहे, तेज तर्रार. बॅट तर भरपूर वेगाने फिरली होती संतोष खोम याची, मात्र संपर्क झालेला नाहीये. हा देखील चेंडू निर्धाव येताना दिसतोय. डॉट बॉलची सांगता झाली आहे. मॅच जिंकण्याकरता 32 धावा या बनवायच्या आहेत आणि हे पहिलं षटक जे आहे हे निर्णायक ठरणार आहे. इथे बघा हफ्ता करता इथे उचली घेणारा चेंडू पुढे जाऊन हा चेंडू इथे खेळला गेला. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण पाहतोय. बघा कल्पेशचं लक्ष नव्हतं कदाचित, नाहीतर दुसरी धाव देखील पूर्ण झाली असती. आणि आपण पाहतो एक सिंगल धाव इथे धावफलकावरती नोंदवली गेली. धावसंख्या 1. तेव्हा पाहतोय हा ट्रॅकर आहे. स्वतः अनिकेत चेंडूच्या खाली पोहोचला आणि बघा खूप चांगला झेल देखील त्याने ते पकडलेला आहे. पहिला गडी बाद होतोय कल्पेश कोठावले. बॉल टाकून झालेत 4 धावसंख्या झाली. 1 विकेट गमावला. एक नव्याने बॅटर योगेश आलेला आहे. योगेश माली आणि आपण सल्लगाचा चौथा दिवस आहे. 3 दिवस आपण बघितलं की संध्याकाळच्या सत्रामध्ये लिफ्टी फलंदाजाला हे मैदान माफक ठरलेलं आहे, लाभदायक ठरलेलं आहे. तेच कारण आपण पाहतो या योगेशाला आमंत्रण दिलंय, मैदानाच्या आतमध्ये त्याला पाठवलं गेलंय. पाहूया किती फायदा उचलतोय योगेश माळी या संधीचा. सोनं करेल का? कारण संघ सध्या ते अडचणीमध्ये सापडताना दिसतोय. 4 बॉल टाकून झाले. धावसंख्या फक्त 1 ही धावफलकावरती लागलेली आहे. आपण पाहतो या 4 शतरक्षक 5 शतरक्षक ऑन साईडला तैनात केले गेलेत योगेश माळी या फलंदाजासाठी. फुलटॉ चेंडू ऑन साईडला फटका केला गेला. शतरक्षक आहेत तिकडे डीप मध्ये. एक धाव तर कंप्लीट झाले. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न संतोष कोम बघा किती वेगाने धावत सुटला तिकडे आणि 2 धावा. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि पाहता क्षणी तिसरी धाव देखील इथे कंप्लीट झालेली आहे. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स इथे पाहायला मिळाली आणि या 3 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्या. या 3 धावेने धावसंख्या आता 4 या आकड्यावरती. बघा सिंगल डबल ट्रिपल अशा धावा ज्या आहेत ना या नक्कीच निर्णायक ठरत असतात. इथे 3 धावा पलून पूर्ण केल्यात. छोटासा मिस्टेक झाला शतरक्षकाकडनं आणि त्याचा फायदा योगेश आणि संतोष याने उचलला. धावसंख्या झालेली आहे 4, बॉल टाकून झालेत 5. शेवटचा 1 बॉल बाकी आहे.
इथे बघा खूप चांगला फटका इथे खेळला गेला. गॅपमध्ये हा चेंडू आहे, क्षेत्ररक्षक आलाय मात्र त्याच्या डोक्याच्या वरनं चेंडू सरळ निघून गेलाय. शेवटच्या बॉलवरती एक निर्णायक चौकार आलाय. या चौकाराने धावसंख्या आता 8 या आकड्यावरती, 8 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे ग? बघा शेवटच्या बॉलवरती एक निर्णायक चौकार आलेला आहे. सन्माननीय जयेशदा पाटील यांचे आगमन झालंय, त्यांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. धावसंख्या झालेली आहे 8. मॅच जिंकण्याकरता अजूनही 24 धावींची आवश्यकता आहे. बघा आता 12च्या सरासरीने या 24 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. पहिला बॉल इथे आपण पाहतो या स्वीपच्या अंदाजामध्ये ते खेळायचा होता. ते बघा पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय आणि हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे देखील पोहोचवला गेलाय. चला पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय. लक्षात घ्यायचं आहे तिसऱ्या पंचांना जर समजलं की हा चेंडू पायाला किंवा बॅटला लागलेला आहे तर तो फेर दिला जाईल. मात्र जर तिसऱ्या पंचांना जर स्क्रीनवरती समजलं नाही की हा चेंडू बॅटला लागलाय किंवा शरीराला लागलाय तर हा चेंडू वाईट दिला जाईल. याची देखील आपण दक्षता घ्यायची आहे. यस फेर डिलिव्हरी असेल. हलकासा चेंडू पायाला लागून गेला होता. तिसऱ्या पंचांचा हा निर्णय आलाय. एक धाव ही धावफलकावरती नोंदवली गेली. एका धावाने धावसंख्या 9 या आकड्यावरती 9 रन्स. कोलवट्या बाजू चेंडूला खोदून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे डी मध्ये. एक धाव तर कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. फेकी बघा भन्नाट वेगाने झाली होती आणि 2 धावा या वेगाने पलून पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या आता 11 या आकड्यावरती. 11 धावा धावफलकावरती लागल्या जात आहे. चेंडू टाकून झाले 2. अजूनही 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 10 चेंडू मध्ये अजूनही 21 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. इथे बघा वेगवान चेंडू होता. पंचांनी 9 चेंडू घोषित केलाय. चेंडू यष्टांच्या मागे तिकडे निघून गेलाय. इथे बघा काय घडलंय, काय बिघडलंय. 2 धावा इथे पूर्ण केल्यात आणि हा चेंडू 9 म्हणजे या 3 धावा धावफलकावरती नोंदवल्या जातील. सन्माननीय उमेशजी पाटील साहेबांचं आगमन झालंय. साहेबांना विनंती असेल आमच्या स्टेजवरती येऊन बसायचं आहे. सन्माननीय उमेशजी पाटील साहेबांना विनंती आमच्या स्टेजवरती येऊन बसायचं आहे. चला पाणी या ओव्हर नंतर घेऊन जायचं आहे. पाणी या ओव्हर नंतर आपण घेऊन जा. बॉल टाकून झालेत 2. अजूनही या षटकातील 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पुढचा चेंडू हा फ्री हिट असणार आहे. एक मुक्त फटका खेळण्याची संधी संतोष कोम या फलंदाजाकडे.
इथे बघा फ्रेडचा चेंडू होता, बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये, मात्र पंचाने सांगितलंय की हा चेंडू वाईड असेल, वाईड बॉल, म्हणजे फ्रेडची संधी अजूनही आहे संतोष कोम या फलंदाजाकडे. धावसंख्या 15. बघा एक नो एक वाईट, या सामन्याचे चित्र पूर्णतः बदलताना दिसतंय. फुल टॉस चेंडू आहे, शतरक्षक पोहोचला होता तिकडे, एक धाव कंप्लीट झाली, दुसऱ्या वेळेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. बघा या शतरक्षणासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, खूप चांगले एफर्ट्स त्यांनी लावलेत. सन्माननीय रमेशजी कांबळे साहेबांना विनंती असेल आमच्या स्टेजवरती येऊन बसायचं आहे. सन्माननीय रमेशजी कांबळे. 2 धावाल्या, धावसंख्या आता 17 या आकड्यावरती. गती परिवर्तन केलं होतं, फिंगर रोल केले होते, एक धाव तर कंप्लीट झालेली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, यस 2 धावा वेगाने कंप्लीट झाल्यात. बघा प्रेशर टाकला जातोय शतरक्षण करणाऱ्या टीम वरती, आणि या प्रेशर मध्ये थोडेसे जाणवलेत न्यू स्टार वसई हा संघ. 2 धावा इथे पूर्ण केल्या, धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 19 या आकड्यावरती. 19 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. मॅच जिंकण्याकरता अजूनही 13 धावींची आवश्यकता आहे. बॉल टाकून झालेत 4, म्हणजे 8 बॉल आणि मॅच जिंकण्याकरता 13 धावींची आवश्यकता. 8 बॉल 13 असं हे समीकरण आपण पाहतोय. ते बघा हाफ ट्रॅकर होता, संधी होती मोठा फटका खेळण्याची, मात्र बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. कुठेतरी थकवा जाणवतोय संतोष कोम याला. भरपूर धावा पळून पूर्ण केल्यात या 2 फलंदाजांनी, तेच कारण थोडासा थकवा देखील जाणवतोय. आता बॉल टाकून झालेत 5, शेवटचा एक बॉल बाकी आहे. अजूनही मॅच जिंकण्याकरता 13 धावींची आवश्यकता. 7 बॉल 13 धावा. हाफ ट्रॅकर कनेक्शन प्रॉपर झालेलं नाहीये, एक धाव तर कंप्लीट झालेली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय, फेकी खराब झाले आणि त्याचा फायदा मिळाला. 2 धावा पूर्ण. आता सध्या तरी निराशा, प्रेशर हा मैदानाच्या आतमध्ये जाणवतोय न्यू स्टार वसई या संघावरती. 2 धावा आल्या, धावसंख्या 21 या आकड्यावरती. आता 6 बॉल बाकी आहेत आणि 6 बॉल मध्ये मॅच जिंकण्याकरता 11 धावींची आवश्यकता आहे. 6 बॉल 11 धावींची आवश्यकता. छोटासा ड्रिंक्स ब्रेक इथे घेतला जातोय. आपण पण एक छोटासा ब्रेक घेऊया, देऊया डीजेला संधी. कमॉन डीजे. भेटवाली होशील का माझी नवरी, माझे मनान भरली सकवरी. अगोबा भेटवाली होशील का माझी नवरी, माझे मनान भरली सकवरी. दोन ओव्हरचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 ओव्हर मध्ये धावफलकावरती धावा 21 धावा लागल्यात. आता 6 बॉल मध्ये मॅच जिंकण्याकरता 11 धावींची आवश्यकता आहे. 6 बॉल 11 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या. लेफ्टी फलंदाज हा स्ट्राईक वरती आहे. ही महत्वाची बाब बिवाडा संघासाठी, कारण हवेचा वेग आपण पाहतोय लेफ्टी फलंदाजाला या मैदानावरती सध्या तरी लाभदायक ठरणारा दिसतोय. हवेचा वेग त्या दिशेने वाहताना दिसतोय, म्हणजे फायदा होऊ शकतो या फलंदाजाला. सुरेंद्र घाटाल. पहिला बॉल पुल करण्याचा प्रयत्न, बॅटचा एज लागलाय आणि चेंडू हा डिक्लेरेशन झोन मध्ये निघून गेलेला आहे. डिक्लेअरच्या स्वरूपात 2 धावा मिळत आहेत. खुला मैदान सरची होते धमाल. गावागावान खुला मैदान सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट
हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेट सुरेंद्र घाटाल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. इथे देखील आपण पाहतोय बॅटचा एज लागला असावा कदाचित. एक धाव तर कंप्लीट झालाय. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय. फेकी झालेली आहे. डायरेक्ट हिट तर झालेला नाहीये आणि या 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावा आल्या. या 2 धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचली ती म्हणजे 25 या आकड्यावरती. पहिल्या 2 बॉल वरती 4 धावा आलेल्या आहेत. आता 4 बॉल वरती 7 धावा बनवायच्या आहेत. बघा सिंगल डबलने देखील टार्गेट पर्यंत पोहोचू शकतात हे दाखवून दिलंय योगेश माली याने. सध्या तरी डबल वरती भर दिलाय. 4 बॉल आणि आता 7 धावींची आवश्यकता. इथे बघा स्लॉक करायचा चेंडू मात्र बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. इथे बघा रिव्ह्यू घेतलाय बॅटिंग करणाऱ्या टीमनं. चला जाऊया तिसऱ्या पंचांकडे. पंचांनी तर फेअर डिलिव्हरी घोषित केलाय मात्र पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय असेल. बघा तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेला. इथे आता फलंदाजांना देखील थोडा वेळ मिळालाय. चर्चा झाली त्यांच्यामध्ये देखील. एका मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे ती म्हणजे टायगर स्पोर्ट्स भीमीपाडा या संघाला. फेअर डिलिव्हरी असेल. फेअर डिलिव्हरी डॉट बॉल इथे पण पाहतोय. येणारे चेंडू असतील 3 धावा बनवायचे असतील 7. इथे आपण पाहतोय स्टॅम्पिंग झालाय. चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्षक चेंडूच्या खाली आलाय. झेल ड्रॉप झालाय. जीवनदान मिळालंय योगेश याला. बघा योगेश कडे थँक्यू डीजे थँक्यू. 2 धावा आल्या. 2 धावेने धावसंख्या आता 27 या आकड्यावरती. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये आता 5 धावेंची आवश्यकता आहे. बघा 2 चेंडू मध्ये आता एक मोठा फटका मारायचा आहे. एक षटकार ठोकायचा आहे तो म्हणजे योगेश या फलंदाजाला. सुरेंद्र घाटाल बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहे. भरपूर असे सामने त्यांनी आपल्या बॉलिंगच्या जोरावरती जिंकलेले आहेत. बघा हा चेंडू इथे निर्धाव येताना दिसतोय. हा बॉल आलाय डॉट आणि आता एक बॉल मॅच जिंकण्याकरता 5 धावेंची आवश्यकता. एक बॉल 5 धावा. बघा मॅच होता कुठे आणि मॅच आता आलाय कुठे. एक क्षण असं वाटलं होतं की भिवाडा संघ सहजरित्या हा सामना आता जिंकेल मात्र न्यू स्टार वसई पुन्हा एकदा स्टार प्रमाणे ते चमकलाय तो म्हणजे सुरेंद्र घाटाल. एक बॉल आणि आता 5 धावेंची आवश्यकता. इथे हा षटकार आता मारावाच लागणार आहे. चौकार मारून चालणार नाही आहे. षटकार मारावा लागणार आहे. गोल्डन 6 ठोकावा लागेल. बघा या अगोदर आपण जर बघितला तर साईनाथ भोईर याने हा कारनामा केलेला आहे भरपूर वेळा. मग ते आता योगेश याला हा कारनामा करायचा आहे. एक बॉल आणि 5 धावींची आवश्यकता आहे. स्लोअर 1 आहे. उडवलाय. 2 शतरक्षक आलेत मात्र हा चेंडू मैदानाच्या आतमध्येच राहणार आहे. कनेक्शन प्रॉपर झालेलं नाही आहे आणि हा सामना न्यू स्टार वसई संघाने इथे जिंकलेला आहे. हार्ड लक टायगर स्पोर्ट्स भिवाडा. बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच न्यू स्टार वसई. चला हँडशेक करायचा आहे. चला हँडशेक करा आणि लगेच मैदान सोडा. लगेच टॉस केला जाईल.